भाषा हे मनुष्य मात्राचं सारतत्व आहे असं उपनिषदामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. पण भाषा म्हणजे नेमकी कोणती भाषा? साहजिक जी तुमची मातृभाषा आहे, ज्या भाषेच्या परिवेशात तुम्ही वाढलात आणि ती भाषा सर्वसामान्य माणसांची भाषा असते. म्हणजे खुद्द टिळकांचं उदाहरण सांगतो. टिळकांच्याकडे त्यांच्या उपसंपादकांनी वगैरे लिहिलेल्या अग्रलेखांची तुप जात आणि टिळक दुरुस्त करीत. तर टिळक जेव्हा एका शिक्षेतून सुटले आणि रुजू झाले परत तिसरीमध्ये, त्यावेळेला अर्थात त्यांच्या सुटकेबद्दलचा अग्रलेख लिहिला उपसंपादकांनी, आणि तो काय होता की टिळक बंधमुक्त झाले. टिळकांच्याकडे ते प्रूफ गेलं आणि त्यांनी ते पाहिलं, बंधमुक्त झाले शब्द खोडला आणि तिथे लिहिलं सुटले, टिळक सुटले. कारण काय, तर बंधमुक्त हा शब्द संस्कृत प्रचुर असून सामान्य मराठी भाषकांना कळेल न कळेल म्हणून त्यासाठी टिळक लक्ष असायचे की आपली भाषा ही सर्वसामान्य माणसांना समजली पाहिजे.